हॅलो एव्हरीवन. उन्हाळा विशेषमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याच जणांना आजकाल सर्रास होत चाललेले सांधेदुखीचे प्रॉब्लेम, केस गळती, कॅल्शियमची डिफिशियन्सी आणि आयर्न डिफिशियन्सी असे बरेचसे प्रॉब्लेम असतात. त्यावर आजची ही रेसिपी आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज मी तुमच्यासोबत हेल्दी पौष्टिक अशी वडीची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी घरगुती साहित्य वापरून ही तुम्ही झटपट अशी वडी तयार करू शकता. तर वेळ न घालवता ही वडी कशी करायची, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर गॅसवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि इथे मी 1 कप सुके खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. ते काप आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत. मीडियम गॅस करून आपल्याला इथे हे खोबऱ्याचे काप परतवून घ्यायचे आहेत. थोडासा कलर चेंज होईपर्यंतच परतवून घ्यायचे. इथे परतत असताना मी तुपाचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं तर थोडंफार तूप यामध्ये ॲड करू शकता. आता हे बऱ्यापैकी परतवून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊ. इथे खोबरे मी कापून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर किसून घेतले तरी काही हरकत नाही आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत 2 कप इतके मखाणे. तर मखाणे हे अतिशय हेल्दी असतात, म्हणजे भरपूर प्रमाणात यामध्ये फायबर आहे आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हे सर्वांसाठीच बेस्ट आहे. तर मखाणेसुद्धा आपल्याला थोडं 2-3 मिनटं थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता बऱ्यापैकी मखाणे परतवून झाले की हे सुद्धा आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि इथे मी ड्राय नट्समध्ये बदाम आणि काजू घेतलेले आहेत. आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता किंवा स्किप करून घेऊ शकता. आता हे सुद्धा आपल्याला थोडा वेळ 2-3 मिनटं थोडेसे डाग पडेपर्यंत परतवून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याला तुपाने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे या प्लेटमध्ये आपल्याला वडी सेट करण्यासाठी ठेवायची आहे. आता ही तयारी आपण करून घेतलेली आहे. पुन्हा आपल्याला तीच कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे इतकं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे. मीडियम गॅस करायचा आणि आपल्याला हे पीठ छान असं खमंगपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी तुपाचा वापर थोडा थोडा करून वापरणार आहे. एकदम आपल्याला तूप ॲड करायचं नाही आहे, नाहीतर या पिठाच्या गाठी गुटळ्या होऊ शकतात. तर इथे मला थोडंसं तूप कमी वाटलं, त्यामुळे आणखी थोडंसं तूप मी यामध्ये ॲड करून घेतलं आणि जोपर्यंत आपल्याला इथे खमंगपणा वाटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. तर पीठ भाजलं हे कसं कळतं, तर पीठ भाजल्यावर त्याला एक छान असा खमंगपणा येतो आणि याचा कलरही चेंज व्हायला लागतो. तर थोडं थोडं करून यामध्ये मी 4 चमचे तूप ॲड करून घेणार आहे. तर आता इथे आपल्याला नाचणीच्या पिठाचे बरेचसे फायदे माहीतच आहे. म्हणजे जसं की उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण नाचणी खातो तर नाचणीचा गुणधर्म हा थंड आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून नाचणीचा वापर केला गेला पाहिजे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि फायबर असल्यामुळे ज्यांना कोणाला आयर्न डिफिशियन्सी किंवा सांधेदुखीचा प्रॉब्लेम होत असेल त्यांनी आवर्जून नाचणीचा वापर केला गेला पाहिजे. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी बोलता बोलता आपलं पीठ इथे भाजून झालेलं आहे. इथे कलरही चेंज झालेला आहे आणि आपण जे तूप टाकलेलं आहे ते तूपही बऱ्यापैकी सुटायला लागलेलं आहे. आता इतपत आपली नाचणी छान अशी भाजून झालेली आहे. भाजल्यावर याचा खमंगपणा खूप छान वाढलेला आहे. अगदी घरभर याचा सुवास असा पसरलेला आहे. तर आता यामध्ये आपण खजूर ॲड करून घ्यायचे आहे. तर साधारण 2 कप इतके मी खजूर ॲड करून घेते आणि इथे खजुराच्या मी बिया अगोदरच सेपरेट करून घेतलेल्या आहे. खजूर यामध्ये ॲड केल्यामुळे काय होईल, आपल्याला ना ते सेपरेट असं तुपामध्ये परतण्याची गरज पडणार नाही. आता छान हे सगळं आपल्याला 2-3 मिनटं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे नाचणी आणि खजूर एकजीव होईपर्यंत. आता इथे पाहू शकता छान असे एकजीव झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता ही वडी करण्यासाठी आपण कमीत कमी तुपाचा वापर केलेला आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर पुढे काय करायचं आहे, इथे आपलं जे अगोदर आपण भाजून ठेवलेलं होतं खोबरं आणि मखाणे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्रच मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बऱ्यापैकी बारीक असं वाटून घ्यायचं आहे.
यामध्ये मी खोबरं आणि मखानेच वापरलेले आहेत. तुम्हाला यामध्ये आणखी काही ड्रायनट्स वापरायचे असतील ना तर तेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता. इथे पाहू शकता बऱ्यापैकी एकदम पावडर स्वरूपात इथे आपण वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर थोडीशी भरडही ठेवू शकता, पण मी एकदम फाईन अशी पावडर केलेली आहे. आता आपण जे नाचणी आणि खजूर परतवून घेतलं ते सुद्धा बऱ्यापैकी थंड झालंय. आता ते सुद्धा आपल्याला याच मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचे आणि सोबतच हे पुन्हा आपल्याला एकत्र असं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही खजूरचे वगैरे काप असतील ना तर ते सुद्धा छान असे एकजीव होऊन जातील. त्यामुळे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता एकदम छान अशी एकजीव अशी आपली पावडर तयार झालेली आहे. परफेक्ट झाले. आता हे साईडला ठेवून देऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि 1 चमचाभर इथे तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 कप इतकं गूळ घ्यायचं आहे. इथे गूळ मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर गुळाची पावडरही घेऊ शकता आणि 2 ते 3 चमचे साधारण आपल्याला पाणी या गुळामध्ये ॲड करायचे आणि छान मिक्स करून गूळ आपल्याला इथे वितळवून घ्यायचा आहे. इथे मी पाक करणार नाहीये, फक्त गूळ जो आहे तो पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. गॅस इथे अजिबात आपल्याला मोठा करायचा नाहीये, नाहीतर गूळ जो आहे तो करपू शकतो. मीडियम गॅसवरच सतत मिक्स करायचंय. इथे पाहू शकता या पद्धतीने बबल्स यायला लागले म्हणजे छान गूळ जो आहे तो बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. आता लगेच आपण जी मिक्सरमधून पावडर केली होती ती या गुळामध्ये ॲड करायची, वेलची पावडर ॲड करायची आणि लगेच हे आपल्याला गरम असतानाच एकजीव करून घ्यायचं आहे. तर शेवटपर्यंत मी गॅस मीडियमच ठेवलेला आहे. हे लक्षात ठेवायचं, नाही तर मिश्रण तळाला लागून करपून जाण्याची शक्यता आहे. तर छान हे सगळं आपण एकजीव करून घेतलंय आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता या पद्धतीने दाटसर झालं म्हणजे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच आपण जे ग्रीस केलेली प्लेट आहे ना त्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. लगेच हे मिश्रण सेट व्हायला लागतं, त्यामुळे लगेच गरम गरमच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी प्लेट घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर कोणत्याही डब्यामध्येही तुम्ही ही वडी सेट करून घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण ॲड करून घेतलं की चमच्याने हे सगळीकडे आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला हवं ना तर तुम्ही लाडूही करू शकता, पण वडी केली ना तर दिसायलाही छान दिसते. त्यामुळे नेहमी नेहमी लाडू करण्यापेक्षा अशी वडी एकदा करून पहा. तर इथे मी स्पॅच्युलाने थोडंसं प्रेस करून घेतलं आणि नंतर काय केलं, पेला घेतला आणि पेल्याने याला एकसारखं असं पसरवून घेतलं म्हणजे ते छान असं सेट व्हायला मदत होतं. तर इथे या पद्धतीने असं सगळीकडे सेट करून झालं की दिसायलाही ते छान दिसते, मस्त अशा वड्या पडणार आहेत. आता थोडंसं याला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी खसखस इथे मी घेतलेली आहे. थोडीशी ती भाजून घेतली, अशीच कोरडी भाजून घेतलेली आहे. ती यावर पसरवून घ्यायची म्हणजे वडी दिसताना ना खूप छान दिसते. हलकंसं पुन्हा या पेल्याने मी प्रेस करून घेते म्हणजे जी खसखस आहे ना ती छान यावर बसून जाईल. आता थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे नंतर थंड झाल्या की या वड्या ज्या आहेत ना त्या सेपरेट व्हायला सोप्या पडतात. त्यामुळे हलकंसं याला मी चमच्याने किंवा सुरीने आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत. इथे कापत असताना ना सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण जे आहे ते सुरीला चिटकत नाही. तर या पद्धतीने मी चौकोनी अशा वड्या इथे कट करून घेणार आहे आणि हे मिश्रण या पद्धतीने आपलं कट करून झालं ना की रूम टेम्परेचरलाच आपल्याला हे अर्ध्या तासासाठी वड्या सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे पाहू शकता सगळ्या वड्या छान आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता ह्या आपल्याला सेट होण्याची वाट पाहायची आहे. तर या वड्या सेट करण्यासाठी फॅन खालीच ठेवायच्या आहेत आपल्याला. फ्रीजमध्ये अजिबात ठेवायच्या नाही, नाहीतर पाणी सुटू शकतं आणि आपल्या वड्या ज्या आहेत त्या खराब होऊ शकतात. आता इथे पाहू शकता अर्धा तास या वड्या मी छान अशा सेट करून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर पद्धतीने या सेट झालेल्या आहेत. आता पुन्हा एकदा आपल्याला ना सुरीने याला कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला सोपे जातात सेपरेट करण्यासाठी. तर ज्या साईडच्या आहेत ना त्या थोड्याशा अशा वेड्या वाकड्या तुटू शकतात, कारण इथे प्लेटमध्ये सेट केलेल्या आहेत ना तर त्या छोट्या मोठ्या होण्याचे चान्सेस आहेत. तर इथे मी तुम्हाला सेपरेट करून दाखवते. खूप सुंदर अशा सेट झालेल्या आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसतात. तेव्हा मुलांना तर नक्की आवडतील. ज्या पद्धतीने चॉकलेट खातात ना अगदी त्याच पद्धतीने दिसतात.
तर तुम्ही याआधी अशी नाचणीची वडी जर केली नसेल ना, तर ही वडी एकदा नक्की ट्राय करा. नाचणी तर उन्हाळ्यामध्ये बेस्टच आहे. उन्हाळ्यामध्ये नेहमीचे तेच पदार्थ खाऊन जर बोर झाला असेल, तर एकदा ही नाचणीची वडी नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी आहे आणि साधी, सिंपल, कोणीही सहज बनवू शकेल अशी ही वडी आहे. यामध्ये आपण जे काही साहित्य वापरलं ना, ते लहानांपासून मोठ्यांना सर्वांसाठीच उपयुक्त असणार आहे. त्यामुळे ही हेल्दी आणि पौष्टिक अशी नाचणीची वडी तुम्ही सर्वांसाठीच बनवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांच्याच घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण ही वडी केलेली आहे. तितकीच पौष्टिक आणि साधी, सिंपल आहे. वडी आवडली असेल तर वडीला हाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन, साध्या, सोप्या, हेल्दी आणि टेस्टी उन्हाळा विशेष रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.